नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यात प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांची रायगड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, सर्व सेलचे पदाधिकारी यांच्याशी निरीक्षक राजेश शर्मा विविध विषयांवर चर्चा करणार असून या संदर्भात आज दिनांक 22 एप्रिल रोजी उरण येथील शेलघर येथे ब्लॉकनिहाय बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे। यावेळी महेंद्र घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल। किड्स ओके, गेल्या 15 वर्षापासून आम्हाला फक्त लॉलीपॉप दाखवतात। मागे पण सरांच्या टायमाला संदीप सर आलेले निरीक्षक, बरेचसे निरीक्षक आले। असं 100% झालं की महेंद्र शेटलाच तिकीट मिळेल। राजकारणात आपण काय बघतो? मॅन पॉवर, मसल पावर एंड मनी पावर। ये तीन चीज जिसके पास है उन्हीं को टिकट दी जाती है। हमारे पास वो तीनों चीज थी और जब से महेंद्र शेठ जिला अध्यक्ष बने हैं तब से यहाँ पर एक संजीवनी आई है। जैसे अभी एक इन्होंने बताया कि उनका इस्तेमाल सिर्फ फाइनेंशियली तौर पे किया जाता है। जहां देने का काम आता है तो 2 कदम हर कोई पीछे जाता है, वो प्रदेश वाले हो या और कोई हो। कभी भी, और जैसा अभी आपने इतनी तारीफ की है अंतुले साहब के, अंतुले साहब का ये फेवरेट ये था रायगढ़, लेकिन जब से अंतुले साहब गए तब से तो हम बोलते ना लावारिस जैसे हुए। हमारी कोई सुनवाई नहीं होती है, हमको जो चाहिए वो कुछ नहीं मिलता है, सिर्फ हमारा इस्तेमाल किया जाता है। साहब ये कहाँ न कहाँ रुकना चाहिए। फ्रॉम लास्ट 15 years you didn't give us anything। बस इसका झंडा उठाओ चिल्लाते बैठो, उसका झंडा उठाओ चिल्लाते बैठो। हमारी खुद की आइडेंटिटी आप लोगों ने खत्म की हो। सॉल्ट से छोटी मुंह बड़ी बात, लेकिन वाकई आप बड़े लोगों ने हमारी आइडेंटिटी खत्म की है। हमारी कोई आइडेंटिटी नहीं है। फ्रॉम लास्ट 15 years सिर्फ हम लोगों के झंडे उठाते बैठे हैं। प्रदेश कार्यक्रमाला आज जिल्ह्याची बैठक झाली। आपण 2 ब्लॉकची त्यांची विजिट असणार आहे। त्याच्यामध्ये कर्जत, खालापूर एका वेळी घेतला जाईल। म्हणजे कर्जत मध्ये एका ब्लॉक मध्ये गेलो, मग खोपोले आणि खालापूर करूया। पेन सुधागड एक वेळा घेऊ, अलिबाग गुरुड एक वेळा राहील, महाड कोल्हापूर एक वेळा राहील। अशा प्रकारे पनवेल उरण एक वेळा, अशा प्रकारे त्यांचा दौरा असेल। तो दौरा कळवला जाईल। ब्लॉक मध्ये येऊन ते बसणार आहेत। जे काही पदाधिकारी जे चर्चा करायची ती करायची आहे। त्यांचा नंबर डायरेक्टली तुम्हाला दिलेला आहे। काय कोणाला बोलायचं असेल ते सांगू शकता। आपल्याकडे ओपन लोकशाही आहे। आपण बऱ्याचशा सूचना केल्या। जे आता आरोग्य शिबिराची आली, आपण युथ काँग्रेसला कार्यक्रम कसा दिलाय, जसा जसकार मध्ये कॅम्प हेमंतने घेतला, लंकेशने वेंटकरला घेतला, आपण गव्हाणला घेतला का सर्व रोग निदान आपण शिबिर घेऊया, ज्याच्यामध्ये चष्मे आम्ही देतो, चष्म्याचा खर्च आपण करतो, डॉक्टरची टीम आपण देतो। पण युथ काँग्रेसने हा कार्यक्रम प्रत्येक गावात आपण सगळे एका गावात 400-400, 500 चष्मे लागतात, तर हा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे। आम्ही सगळं करायला तयार आहोत। सूचना करताय, करत नाही। आता पहिला कोपरूमध्ये कार्यक्रम घ्या, चष्मे ज्या लागेल खर्च तो आम्ही देऊ, आम्ही तुम्हाला डॉक्टरची टीम देऊ, आनंद एकत्र बसून करा। हा युथ काँग्रेसला पूर्वीच कार्यक्रम दिलाय आणि आमच्याकडे उरणमध्ये आम्ही हा प्रेशरनी करून घेतो। ज्या ज्या भागात लगेच वाढदिवसाचे कार्यक्रम आहेत ते सर्व रोग निदान शिबिरानं आणि मोफत चष्मे वाटत जे जे कार्यक्रम घेऊ ते आपण करायचा प्रयत्न आहे। आणि ब्लॉक मध्ये येथील सूचना ऐकतील। आपण इलेक्शन लागल्यावर विचार करूया, सोबतवर लढायचा, अलायन्सनी लढायचं। काँग्रेस चांगल्यापैकी राहिलेली आहे, शेकापक्ष संपत चाललाय, राष्ट्रवादी संपली, उबाटामध्ये बरीचशी आउटगोईंग आहे। तर काँग्रेस याच्यामध्ये आता आपल्याला विचारल्याशिवाय कोणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे जाणार नाहीये। सगळे आपल्याला रिक्वेस्ट करतात, तो निर्णय आपण आपल्या पातळीवर, आपले निर्णय आपण एकत्र बसून घेतो का नाही, तर आपला निर्णय आपण बसून त्यावेळेला घेऊ। तर या सगळ्या सूचना बऱ्याच दिवसात बैठक झाली। आता जे आले सगळ्यांनी आता जेवून जा, यात्रा